चोपडा तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात केळी लागवड केली जाते. केळीची खोड व रोपाच्या साहाय्यानं शेतकरी शेतामध्ये केळीची लागवड करतो. पण सध्या तालुक्यामध्ये ढगाळ वातावरण, अतिथंडी, थंड वारे अशी वातावरण बदल होत आहेत. त्यामुळे ह्याचा परिणाम काही दिवसांपासून लागवड केलेल्या केळी पिकांवरती होताना दिसून येतोय. त्यासाठी शेतकरी फवारणी खत देऊन केळी पीक वाचवण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. मजुरांच्या सहाय्यानं खत देऊन नंतर फवारणी करणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलंय. केळी कधी लागवड केलेली आहे? केळी ती आपला 2 तारखेला 2 डिसेंबरला 2 डिसेंबरला. तर आता आपण खत देत आहे तर काय थंडीचा काही त्याच्यावर काही परिणाम झालेला आहे का? हो काय काय रोपांना होतंय ते. होत आहे. हो पिवळे वगैरे पडत? पिवळे डायरेक्ट पिवळे पडतात आणि लगेच पान पडत आहे थंडीमुळे. थंडीमुळे म्हणजे ते रोप आहे ते जळतं आहे का? हो हो जडलंय काय काय. मग त्याच्यावर काय फवारणी वगैरे? एक फवारणी केली आम्ही. एक फवारणी केली हो हो. आणि आता खत देत आता खत देतोय. खत दिल्यानंतर मग एक दुसरी फवारणी करू. फवारणी करू. म्हणजे यात अतिथंडीमुळे मग खर्च वाढतोय. हो हो. हां जर जास्त थंडी नसते आणि थंडे वारे नसते तर खर्च वाचला असता. हो हो. किती आपलं हे क्षेत्र? 4 एकर आहे. 4 एकर आहे. थंडीमुळे खर्चाचं वाढत आहे. हो.